पहिला बॉल लो फुल टॉस ऑन साइड ला फटका जरूर खेचला फिल्डर येतोय डाऊन दी बॉल सॉफ्ट डिसमिसल पहिल्या विकेटचा पतन झेल बाद होतोय फलंदाज फेल अर्थातच दयानंद बॅक टू दी पवेलियन शुभेच्छा आल्यात गुरुवर्य धर्मवीर ब्रदर्स ग्रुप गुरवली भगवानजी दळवी आणि आदित्यजी दळवी यांकडून साई श्रद्धा स्पोर्ट्स गुरवली संघाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवशी गुरवली संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकार हॅट्रिक साठी नितेशजी गायकर जे उद्योजक आहेत ॲज वेल ॲज नक्कीच इथे या स्पर्धेचे आयोजन करता देखील आहेत त्यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज लावण्यात आलंय. नौका फलंदाज इन ॲट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतोय उदय आलाय आणि गोलंदाजी ट्रॅक वर जयेश आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वर विकेट. दुसरा बॉल यावेळेस मात्र हवेच्या दिशेने खेळण्याचा मानस दाखवलं होतं अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल. चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून डॉट चेंडूची फेकी पाहायला मिळते. जरूर जसा संध्याकाळचा सत्र इथे मात्र आला आणि त्या अनुषंगाने कुठेतरी हवा आपल्याला पश्चिमेकडनं पूर्वेकडे स्वार होताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने कुठेतरी ऍडव्हान्टेज आहे लेफ्ट हँडेड बॅट्समनला आणि इथे मात्र देखील मानस दाखवलं जात आहे स्विच हिट खेळण्याचा रायटी बॅटर कडनं. यावेळेस मात्र वाईटची सांगता समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या वाईटच्या साहाय्याने 1 ने जरूर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय गुरवली संघाकडनं. जसजसा खेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये आला तसतसा खेळ मात्र शांत आपल्याला पाहायला मिळाला. आपराकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल आणि या दरम्यान अजून एक डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आरे वारे ज्याप्रमाणे भौगोलिक भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण त्याचा अभ्यास करत असतो तशाच प्रकारे असे हे वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना हे वारे आणि बाजूलाच आपण एक नदी पाहू शकतो उल्हास नदी. ट्रॅकर यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला 4 चौकार. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या फटक्याची वारंवार इथे मात्र नक्कीच ट्राय चालू होता अंततः तो फटका आपल्याला मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळाला 4 धावांकरता. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्लॉक स्वीप फटका चांगला आहे. 2 फिल्डर चेस करतायत. बॉल आणि फिल्डर्स मध्ये चेस लागली आहे परंतु अंततः चेस जिंकली आहे. अर्थातच बॉल सोयीर होतो सीमारेषा पार. सलगचा दुसरा 4. दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
पुन्हा एकदा ऑन साइडला शपलून ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. यस, इट इज अ डॉट बॉल. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 चौकारांच्या मदतीने झाली ती 9 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. दयानंद आउट झाला आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर अरविंद आला, उदय आला आणि उदयच्याच बॅट मधून ते 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. इंडिव्हिज्युअल नक्कीच ओव्हरऑल समरी पाहायचा विचार करायचा झाला. दयानंदने 1 बॉलचा सामना केला आणि पहिल्याच बॉलवर त्याची विकेट पाहायला मिळाली. आणि त्यानंतर उदय आला. उदयच्या माध्यमातून 5 चेंडूंचा सामना करत तब्बल 8 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. तोच उदय आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मेघश्याम आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अरविंद आहे. अरविंद आणि उदय ब्रदरहुड आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल स्विंग अँड मिस. ऑन साइडला टर्न करायचा होता पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॅट खाली राहते आणि बॉल वरून नक्कीच फ्लाय होताना अगदी विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टॉट चेंडूची समाप्ती. ड्रीम डिलिव्हरी हाताळताना मेघश्याम आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. लो फुल टॉस स्विच करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज फिल्डर देते आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढताना पाहायला मिळेल. 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग, सूझबूझ भरी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हवेच्या विपरीत जरूर खेळण्याचा मानस दाखवला जात नाहीये कारण की हवेचा ऍडव्हान्टेज नक्कीच पूर्वेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू चाललाय भरघोस वेगाने सीमा रेषा पार. हालाय 4 चौकार. अगदी फाईन खेळण्यात आला होता बॉल. फाईन लेग रिझन मध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढताना पाहायला मिळेल 15 या आकड्यावर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन झालेत. बॅटची कड आणि बॉल आदळला अगदी यष्ट्यांवर. त्रिफळा उद्ध्वस्त. दुसऱ्या विकेटचं पतन. अरविंद बॅक टू दी पवेलियन. आणि बॉल अगदी यष्टांवर आदळला. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय गुरवली संघासाठी परंतु धावा देखील आल्या. धावा झाल्या त्या धावफलकावर 15. लॉस ऑफ 2 विकेट. मेघश्याम अजूनही गोलंदाजी ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता परंतु इनफिल्ड मधून कॅच घेण्याचा जरूर माणूस दाखवला होता.
डीप मधून फिल्डर येतील, उचलतील, त्या दरम्यान 2 धावा. इक्का दुक्का करून धावा वाढवण्याचं काम दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केलं जात आहे. संध्याकाळचं सत्र आणि त्या सत्रामध्ये हवेचा ऍडव्हान्टेज घेण्याचा पुरेपूर वापर फलंदाजांच्या माध्यमातून केला जाईल यात मात्र शंका नाहीये. फटका चांगला आहे, प्रेक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर तिथे आहे, अडवण्यात देखील यश प्राप्त झालंय, परंतु त्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सड पातळ शरीर यष्टी असलेले दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने कुठेतरी ऍडव्हान्टेज प्राप्त होतो. एकचं रूपांतर 2 मध्ये करताना देखील ते दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. धावा झाल्या त्या 19. लॉस ऑफ 2 विकेट. एकोणीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार करायचा झाला, P1चं षटक हाताळलं होतं जयेशने आणि जयेशच्या गोलंदाजीवर 9 धावा आल्या, 1 विकेट देखील आली. त्यानंतर षटक क्रमांक 2 साठी पाचारण करण्यात आलं मेघश्यामला आणि त्या षटकामध्ये मेघश्यामच्या माध्यमातून 10 धावा खर्च करून 1 विकेट हस्तगत केली गेली. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर रायते संघाकडनं ओम आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उदय आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून ह्याची ओळख आहे उदयची. गुरवली संघामध्ये तो उदय स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. दोन्ही बंधुराज आणि बंधुराजांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आणि आपल्या टीम साठी चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पार्टनरशिपची नितांत गरज होती, अरविंद बाद झाला, तदनंतर उदयने कुठेतरी डाव सावरला आणि त्याला साथ प्राप्त झाली ती मंगेशची. सजोदय गोलंदाजी ट्रॅकवर ओम, सामना करेल तो उदय. उदयसाठी हा बॉल पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये यावेळेस, मात्र वेगाने बीट करून चढलाय उदयला आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते ओमच्या माध्यमातून. रायते संघाचा विचार करायचा झाला, रायते हे नाव देखील अतिशय प्रसिद्ध आहे या विभागामध्ये. चांगल्या टीम्स त्यांच्या गावाने देखील प्रेझेंट केल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र वेट अँड वॉच, चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा रेषा पार, 1 बाउन्स, ठोकलाय 4 चौकार. प्रेक्षणीय आणि दर्शनीय फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या, 4च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढताना 23 या आकड्यावर. आता मात्र प्रश्न, शंका कुशंका ओमच्या मनामध्ये चालू असतील, कारण की चौकार आलाय. पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जावा जेणेकरून कुठेतरी डॉट बॉल यावा, अनेक प्रश्न, शंका कुशंका, आणि त्यांचं निराकरण करणं फार गरजेचं. ओमचा हा बॉल शप्पल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र धोक्याची घंटा आहे का रनआउटची संधी. यास संधीचं सोनं केलंय आणि रनआउटच्या स्वरूपात 3रा विकेटचं पतन. मंगेश बॅक टू डग आउट. सिग्नल आउट होता आणि इथे देखील चेक केलं गेलं आणि तिथे देखील थर्ड अंपायरच्या माध्यमातून इट्स आउट. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. गरज होती का, कारण की डॉट बॉल आला होता आणि तिथे मात्र धाव घेण्याचा मानस दाखवला गेला होता. उदयच्या माध्यमातून धावा येत होत्या, परंतु इथे मंगेशला आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याची गरज होती का. जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती ती पार्टनरशिप इथे मात्र ब्रेक केली गेली आहे
या रनआउटच्या विकेटनं सुटकेचा श्वास घेतला असेल ओमने, कारण की विकेट आली आहे. विकेट क्रमांक तिसरी आपल्याला पाहायला मिळाली रनआउटच्या स्वरूपात बाद होताना मंगेशची. दीपेश आलाय इन ॲट नंबर 5 वर. दीपेश साठी हा बॉल जागा बनवून अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला डीप मध्ये. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, रनआउटची संधी, ऍक्युरेट थ्रो. व्हॉट अ थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि या दरम्यान पाहणं गरजेचं आहे. रेफर केलं गेलंय थर्ड अंपायरला. यस, 12 मॅनने नक्कीच आपली जागा सोडायची नाहीये, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. प्लीज 12 मॅन. इट्स नॉट आउट. आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 25 च्या आकड्यावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच टीम गुरवली संघाची. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगली फेकी पाहायला मिळते. गोलंदाज ओमच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अस्तित्वाची लढाई आहे आणि कोणता संघ अस्तित्व टिकून धरेल आणि कोणता संघ या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल आणि 2 हात करताना पाहायला मिळेल क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. हा ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. अतिशय ब्लाइंडेड स्ट्रोक हाताळण्याची इथे मात्र मानस दाखवलं जात आहे. फलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे 25 धाबा. लॉस ऑफ 3 विकेट टीम गुरवली संघाच्या. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 25 धावा गुरवली संघाच्या. 25 जरूर बनलाय. स्लॉग ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असणार आहे. इथून मात्र जर चांगली टोटल क्रिएट करायची असेल तर गुरवली संघाला. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. रायते संघाकडनं हर्षद आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दीपेश. दीपेश साठी हा बॉल फिंगर रोल केले गेले होते आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का? प्राइसलेस विकेट आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय दीपेश. बॅक टू दी पवेलियन.
तो यावेळेस मात्र काय घडतंय काय बिघडतंय बीमर होता नो बॉलची सांगता स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात मुकेशजी गायकर सर आणि त्यांच्या माध्यमातून नोची सांगता आपल्याला पाहायला मिळाली नोच्या साहाय्याने एक धाव ऍड केली जाईल फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर किती धावा येतील पाहणं गरजेचं आहे स्विच केलाय स्वीट साऊंड ऑफ वॉइस चेंडूला पाठवलंय अगदी थर्ड मॅन सीमा रेषा पार हा येतोय उत्तुंगमय षटकार नक्की षटकार आलाय थर्ड मॅन रिझन मध्ये हा षटकार पाहायला मिळाला स्विचिटचा वापर करत चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला उदयच्या बॅट मधून का उदयसाठी विकेट सॅक्रिफाईस केली गेली त्याचं चोख प्रत्युत्तर देताना षटकारानिशी आणि सांगताना माझा विकेट किती किमती आहे आणि कशा प्रकारचे स्ट्रोक माझ्याद्वारे खेळले जाऊ शकतात उदय ऑन साइड ला अजून एक तडाखेबाज डाऊन दी बॉल फिल्डर यावेळेस मात्र होणार नाही चूक स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल आणि संपतोय उदयचा खेळ अर्थातच विकेट क्रमांक 6वा टीम गुरवली संघाला उदय बॅक टू दी पविलियन कडनं चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रशांतच्या माध्यमातून यावेळेस मात्र सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला वाईडिश लॉंग ऑफ रिजन मधून फिल्डर येतील उचलतील दुसऱ्याचा मानस जरूर दाखवला जाणार नाहीये चांगली फिल्डिंग एक धाव येते उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंग मधला आणि 2 बॉल्स मध्ये किती धावा बनवल्या जातील पाहणं गरजेचं आहे फील्डचा विचार करायचा झाला 38 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते स्विच करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट थर्ड रिझन मध्ये आणि इट्स नो बॉल वेस्ट आहे नो बॉल देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून नो +1 अशा 2 धावा जरूर येतील असं सेकंड बीमर हाताळलाय आणि क्रिकेटच्या नियमावलीनुसार इथे मात्र बॉलरला बॅन करण्यात येईल आणि उर्वरित 2 बॉल फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाला इथे मात्र प्राचारित करण्यात येईल
शेवटचा बॉल शेष आहे आणि धावा झाल्या त्या धावफलकावर 39 ऑन बोर्ड. 39 धावा पाहायला मिळतात. हा बॉल यावेळेस मात्र स्विच इट खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग आणि इव्हन बाउन्स पाहायला मिळाला होता परंतु चांगला स्टॉप त्या दरम्यान. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या अखेरीस इनिंग पतनानंतर धावसंख्या धावफलकावर गुरवली संघाच्या पाहायला मिळतात त्या 41 धावा आणि 42 धावांचं इथे मात्र टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजेच रायते संघासमोर इनिंग इंटरव्हल मध्ये या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम रायते संघ. आणि या धावा डिपेंड करताना पाहणार आहोत गुरवली संघाला. तत्पर आमंत्रित करूयात मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक अर्थात करंजी काळन सरांना.
check. रायते आणि गुरवली यांच्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, टॉप हेज आहे, कव्हर्सला फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचे फार वेगाने, पण बॉल त्यांचा वाक्या बाहेर होता, वॅकॅन्ट एरियामध्ये पडला. त्यानंतर थ्रो. टोटल स्कोर जर आपण बघितला तर तो सध्या 3 वरती आहे. टार्गेट या मॅच मध्ये 42 आहे. बॅटिंग करत असताना रायते 11 रायते गुरवली संघाच्या अगेन्स्ट. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय उदय. एज आहे आणि यावेळेला फलंदाज होईल बाद. पहिली विकेट इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. रायते साठी पहिला ब्रेक थ्रू उदयने मिळवून दिला. चांगली बॉलिंग करतोय उदय. पॉवर प्ले सुरू आहे. 4 वर्ष मॅच मध्ये 42 10.50 रिक्वायर्ड 100 असताना या क्षणाला जो वाऱ्याचा वेग आहे, तो वाऱ्याचा वेग पाहता जर तुमच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये लेफ्टी बॅटर असेल तर ते तुम्हाला ऍडव्हान्टेज असेल. महाराष्ट्र पोलीस दलाचं या ठिकाणी आगमन झालेलं या सर्व आमच्या पोलीस बांधवांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रतीक 11 ओमसाई मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 या क्रीडा स्पर्धेमध्ये वेळ जास्त घेऊ नका. चला फिल्डिंग आणि बॅटिंग करणारी टीम. यानंतर आपल्याला काही मॅचेस कव्हर करायचे आहेत. वेळ ऑलरेडी जवळपास 2 हार्स आपण आज लेट आहोत आजच्या शेड्यूल मधल्या. नवीन बॅटर मैदानाचा आत आलेला. हो यावेळेला अपील होती पण जयेशच्या बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. पडल्याबरोबर बॉल थेट गेला विकेट किपर कडे. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. उदयचं पहिलं षटक पॉवर प्ले 3 धावा, ज्यामध्ये एक डबल, एक वाईट, 2 डॉट, 1 विकेट. अटॅक करतोय जयेश. 2 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा. राऊंड द विकेटने गोलंदाज. लॉफ्ट करायचा होता. अपील इथे लाऊड शाउट बाय गुरवली, बट अंपायरचा कोणताही बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. फिल्डिंग सेट करा, मॅच कंटिन्यू करा आपण. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 3 धावा. या षटकातील आता असेल तो शेवटचा बॉल. फुल लेंथ होता, इथेही मिस झालाय आणि बॉल थेट गेलाय विकेट किपर कडे. पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीने संपला. धावा फलकावरती 3 धावा. सो 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे मॅच मध्ये टीम रायतेला. 18 बॉल 39. येस चला फास्ट खेळायचंय. फर्स्ट वॉर्निंग अंपायरची येते. फिल्डिंग करणारी टीम गुरवली. मोहिली आय थिंक या मागचा सामना ते जिंकलेले.
3 धावा. स्टेप आउट होऊन लॉफ्ट करायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क नाही. 1 मोर डॉट बॉल. स्वतः रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललंय. बॉल बाकी आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. मोहिली संपूर्ण संघाला विनंती आहे, तुम्ही मंचासमोर येऊन थांबा. कॅप्टन नाही, यानंतर लगेचच पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर देखील एक मॅच आहे, जे एक्झिबिशन मॅच आहे. फुल लेंथ होता, पण या वेळेला अंपायरचा सिग्नल इट इज वाईड डाऊन द लेग बॉल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती 4 आकड्यावरती. पॉइंटला फिल्डर आहेत, बॉल निघाला मागे बॅकफुट पॉइंट कडे. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. थ्रो येतोय तोपर्यंत सहजरित्या मिळत असताना या 2 धावा आणि 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपल्याला सध्या पाहायला मिळते 6 आकड्यावरती. सिद्धेचे षटक अटॅक करावा लागेल. जर बाउंड्रीज मध्ये बॉलला तुम्ही कन्वर्ट करतात तर 42 बनतील, अन्यथा 42 माग आहेत. कारण फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त आल्या होत्या 3, या ओव्हर मध्ये आलेल्या 3. 4 बॉल बाकी आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. नाबामध्ये HIT हिट. बॅकफुटला थांबलाय, पंच करायचा होता आणि यावेळेला डॉट बॉल. दुपार नंतर हे म्हणजे आपण पाहतोय की वाऱ्याचा वेग जसा बदललाय, धावा बनत नाहीयेत. त्याचं प्रमुख कारण, जर तुमच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये लेफ्टी बॅटर असेल तर धावा बनतील वेगाने. त्याला ऍडव्हान्टेज आहे त्याच्या फटक्यांना वाऱ्याचं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की जिथे वारा तिथे मारा. वारा इतका वेगाने ऑपोजिट दिशेला ऑन साइडला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला तर बॉल जाणारच नाही सीमारेषेच्या बाहेर. एज आहे मागे, क्रीज सोडले, पुन्हा यावं लागेल फलंदाजाला. यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते आणि फलंदाज होतोय बाद. रनआउट. मेघसमने लागोपाठ 3 षटकार मारले तर आदरणीय राजूदादा संते यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. सर्व आपले महाराष्ट्र पोलीस बांधव आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. हे म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की खाकी मिळवण्यासाठी फार जीवाचं रान करावं लागतं आणि ती मिळाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर जोपर्यंत ते ड्युटी बजावत असतात, कोणताही सण असू द्या, कोणती राजकीय सभा असू द्या, कोणताही महोत्सव, मोर्चे, त्या सणाच्या निमित्तानं कधी जर ड्युटी असेल तर आपल्या फॅमिली सोबत त्यांना टाइम स्पेंड करता येत नाही. तो वेळ त्यांना त्यांच्या ड्युटीसाठी द्यावा लागतो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीद वाक्याला नेहमीच प्रत्येक महाराष्ट्र पोलीस जागरूक असताना आपण बघितलेलं आहे आणि या पोलीस बांधवांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. पूल करायचा होता, टॉपेज घेऊन बॉल हवेत, सेल्फ फॉलो थ्रू मधून टिपलेला झेल ने डाव संपलाय. फलंदाज मेघश्याम बाद. जयेश बाद झाला. चालू 36 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये आणि बॉल बाकी आहे 13 बॉल 36 ची मॅच आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम रायते 11 रायते साठी
स्ट्रायकिंग एंडला हर्षद. आय कॉन्टॅक्ट तुटलाय. नजर नव्हती बॉलवरती. आडव्या बॅटने फक्त खेचण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट सिलेक्शन षटकाची होती सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा फलकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये 36 बनवायचे आहेत. रायते 11 रायतेला. या पण ऐकूयात एक कर्णमधुर असं संगीत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा प्रतीक 11 ओम साई मानविले आयोजित श्रद्धांजली चषक 2025 मध्ये. धावा फलकावरती आहेत. 12 बॉल 36 मॅच. अरविंद थर्ड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर स्ट्रायकिंग एंडला मेघश्याम आहेत. 3 बॉल 3 षटकार आले तर संते साहेबांकडून 1000 आहेत त्याला. 12-36 12 बॉल 6 षटकार. ऑन साइडला वळवला. टॉप एज आहे. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. बॉल सध्या आपण जर बघितला तर तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धावा संख्या 2 ने पुढे जाईल. स्कोमॉझॉन 8 धावा आहेत. बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल 34 मॅच. अकरा बॉल मध्ये अजूनही या मॅच मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑन कडे बॉल. फिल्डर पाहतोय. पाहतच राहील. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. टॉप एज आहे यावेळेला. शॉर्ट कव्हर जर्सी नंबर 7 वेल टच कॅच. हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला. विकेट नंबर 4. आज चाललेलं आहे. इक्वेशन थोडस अवघड होत असताना आपण पाहतोय या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या रायते 11 रायतेसाठी प्रशांत नवीन फलंदाज मैदानाचा आज चाललाय. पण त्याला शांत राहून जमणार नाही कारण इक्वेशन एका बाजूने वाढत चाललंय. डिस्क जॉकी जबरदस्त आपलं एंटरटेन करत आहेत. सकाळपासून एकाहून एक सुपर हिट गाणी ज्यांनी आपल्याला ऐकवलेली आहे. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या 14 धावा. षटक प्रगतीपथावर 3रं. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 28. इज इट पॉसिबल. पाहूयात. हॅमर केले बॉलला. लॉंग ऑन कडे बॉल. फिल्डर त्या ठिकाणी आणि यावेळेला कॅच ड्रॉप.
प्रयत्न तर चांगला होता, होम डिलिव्हरी होती, जिथे तो उभा होता तिथे कॅच आलीच होती, मात्र तीही त्याला कॅच घेता आली नाही. सो मिळत असताना या 2 धावा, 2 धावसंख्या पुढे 16 वरती, बॉल बाकी आहेत ते 8 आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत 26. 26 रिक्वायर्ड, 8 बॉल आणि 26 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच. प्रशांत मैदानाच्या आत आला, अनऑर्थोडॉक्स फटका त्याचा आपण बघितलाय. पुन्हा बॉल हवेत आहे, पण यावेळेला मिडॉन मध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. डबलचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चालली. 18 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी आता 7 आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या 24. एक मोठा फटका या मॅचला ऑन करणार आहे, पण तो यायला पाहिजे. टीम मोहिली, चला या पण कॅप्टन. बसून जमणार नाही, नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचे, वॉर्मअप करा. बिकॉज 2 मॅचेस जिंकलेले आहेत, पुढचा सामना जिंकले तर किमान या स्पर्धेमधले एक ट्रॉफी तुम्हाला मिळेल. हॅमर केला बॉलला, फ्लॅट, प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल लॉंग ऑन. हवाई यात्रेसाठी आलेला षटकार मॅच ऑन करतोय बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 18. रायते 11 रायतेला. ची गरज असते, वार नंतर पलट वार गरजेचा असतो. सध्या थोडासा धडपडत होता प्रशांत, पण मागच्या 3 बॉल वरती त्याच्या बॅट मधून आलेल्या 10 धावा. फंकांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस नक्की तुम्हाला उंची गाठून देते. या मॅच मध्ये विजयासाठी ते उंची गाठावे लागेल. धावसंख्येची कारण 42 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रायते संघ सध्या हर्षद आणि प्रशांत ही जोडी दोघेही स्पिन चिटर मैदानाच्या आत आहेत आणि दुसऱ्या बाजूने विवेक आलाय त्यांना रोखण्यासाठी. 6 बॉल 18 धावांची गरज असताना जर्सी नंबर 18 पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती सुवारून सीमारेषेच्या बाहेर येतात 6 धावा. आला षटकार. हर्षद पवारचा पहिला वार सीमा पार. 5 बॉल 12 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. फुल लेंथ होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. हात येतोय डॉट बॉल. जबरदस्त मॅच रंगली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. 5 बॉल 12 मध्ये 5 दुसरा बॉल डॉट आलेला आहे. 4 बॉल 12ची मॅच. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ या मॅच मध्ये रंग बदलतोय. मागच्या 4 बॉल मध्ये 2 षटकार 2 डबल आल्या होत्या. 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर डॉट बॉल आलाय. 4 बॉल बाकी आहेत. 12 धावांची गरज आहे. हर्षद पवार इथे फुल टॉस होता तरी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 1 मोर डॉट बॉल. 1 मोर डॉट बॉल. षटकार आल्यानंतर 2 डॉट आलेले आहेत. गोलंदाज विवेकचंही कमबॅक. त्याच्या विवेकी बुद्धीने सध्या तो गोलंदाजी करतोय. वाह. 3 बॉल 12. 5-12ची मॅच 3-12 वरती आले. आता 3 बॉल 2 षटकार हे समीकरण फलंदाजाच्या माइंडसेट मध्ये. ओहो फ्लॅट लॉंग ऑन द फिल्डर. आहा वाह, काय प्रयत्न राहिले त्या ठिकाणी. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. उदय, उडता उदय आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑन मध्ये. हा जर षटकार असता तर जवळपास मॅच 2 बॉल 6 वरती आली असती.
पण उदयने केलेली फिल्डिंग या मॅच मध्ये ठेवते गुरवलीला. आपण चेक करूयात, बाउंड्री पुन्हा एकदा चेक करण्यात येईल. 10 क्रिक लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते, लाईव्ह टेलिकास्ट, आणि पुन्हा एकदा क्षणचित्र पाहण्यात येतील. उदयने केलेले प्रयत्न करताना या वेळेला त्याला सक्सेस मिळालंय की नाही मिळालं, हे तिसरे पंच टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. काय एफर्ट्स राहिले. उडता उदय, वा. धावा किती पूर्ण झालेल्या अंपायर या बॉल वरती? 2-4 धावा सेव्ह केल्या त्याने. 2 बॉल 10 ची मॅच. 2 बॉल 10 धावांची गरज. हर्षद पवार, पवारचा फटका लो सीमारेषेच्या बाहेर. पवारची 1 विकेट. चार धावांची गरज आहे. 1 बॉल 4. फील्ड पोझिशन चेक करूयात. लॉंग ऑफ कडे फिल्डर. येस येस येस, पॅवेलियन आवाज नको. 1 बॉल 4. बॉल तयार. ओहो, पायावरती आदळलाय आणि 3 धावांचा फरकाने सामना जिंकलाय गुरवलीने. मॅच मध्ये कमबॅक गोलंदाज विवेकचं. हाडलक हर्षद पवार. इतिहासात पराभवाची देखील नोंद होते. फक्त तुमचा संघर्ष समोरच्या टीमला घाम फोडणार हवा. तो घाम फोडला अक्षरशः हर्षद पवारने गोलंदाज आले. हाडलक टीम रायते 11 रायते. अभिनंदन गुरवली, निसटता विजय तुम्ही मिळवला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेचच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे सामनावीर उदयला आपण देऊयात. बिकॉज 20 धावा आणि 1 विकेट 3 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च करत असताना ज्याने जो षटकार रोखला होता तो उदय ठरला.